ह्या हॉस्पिटलाचो विशय घेऊन फॉलोअप करत आसा. आज अंतिम टप्प्यान जशें म्हणटा तशें आमी ही कृती थारायल्या की 5 दीस सतत चेन हंगर स्ट्रायक दवरलेलो आसा. प्रशस्त डौलदार अशी इमारत गेली 8-9 वर्सां हांगा उबी आसा. पेडणे तालुक्याचो गौरव जावपा सारकी अशी हॉस्पिटलाची इमारत ती. आणि ह्या बिल्डिंगे भितर सुसज्ज अशी हॉस्पिटल जावची ही प्रत्येक पेडणेकराची मागणी आसा. गेले 9-10 वर्सां जेन्ना ही बिल्डिंग उबी केल्ली ताचे फाटलो उद्देश आशिल्लो की गोवा मेडिकल कॉलेजीक लिंक अशें हॉस्पिटल जावचें जातून सगळ्यो फॅसिलिटी उपलब्ध जावच्यो. जवळ जवळ मिनी GMC टायपचे. आज सगळे म्हणतात की पेडणे इज अ फास्टेस्ट ग्रोईंग तालुका. आज सुंदर समुद्र किनारो आसा, ट्युरिजमाचो बेल्ट हो, त्याचबरोबर मोपा एअरपोर्ट आसा आणि इतर गोष्टी आसात आणि हो मोठो तालुको. आणि ह्या तालुक्या खातीर जेन्ना श्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे आरोग्य मंत्री आशिल्ले तांचे एक विजन आशिल्लें की तांच्यांनी हे हॉस्पिटल हांगा सुरू करपाचो प्रयत्न केल्लो. इनफॅक्ट तेन्ना गोवा मेडिकल कॉलेजच्यो विद्यार्थ्यांच्यो सीट्स वाडयल्ल्यो. 100 वरसून 150 केल्यो आनी 150 वरसून 200 करपाक एक प्रायमरी नीड आशिल्ली की रुरल एरिया भितर हॉस्पिटल जावचें. एक मेडिकल कावन्सील ऑफ इंडियाची एक प्री कंडिशन आसता ते फुलफील करपा खातीर आणि ते स्वता पेडणे गांवचे असल्या कारणान तांच्यांनी ही बिल्डिंग पेडणे उबारपाचो प्रयत्न केलो. बिल्डिंग उबी जाली पण दुर्दैव की ते पडले. तांचे स्वप्न आशिल्लें की आपल्या कारकिर्दीन हे आपण सुरू करतलो. ते पडल्या उपरांत इतर 2 आमदार आयले आणि ह्या 2 आमदारांक म्हजें प्रामाणीक मत आसा की जाय तितलो प्रयत्न केलो ना आणि ताका लागून गेले 9 वर्सां ही बिल्डिंग अशीच पडून आसा. हातून वेगवेगळे जे लागपी जो इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय तो उबो केलो ना. बिल्डिंग उबी केली, मेडिकल हेका ज्यो इक्विपमेंट्स लागतात ते प्रोक्यूर केले ना आणि ताका लागून ती बिल्डिंग तशीच पडून आसा. हातून सुसज्ज अशी हॉस्पिटल सुरू जावंक शकता. जे प्लॅन केला ते 12 OPDs वॉर्ड, ताचे उपरांत जे 5 ICUs आसात, 2 मॉर्ग आसा, मेडिकल इतर फॅसिलिटीज आसात, ताचे उपरांत फार्मसी आसा आनी सो ऑन. हे अशें जर हॉस्पिटल केले जाल्यार ते पूर्ण तालुक्या खातीर एक भूषण ठरतले आणि त्याच बरोबर एक उत्तम आरोग्याची सेवा आमच्या सगळ्या ह्या लागींच्याच परिसराक उपलब्ध जातली. सो ह्या निमतान आमचो प्रयत्न आशिल्लो की सरकारान बेगीतल्या बेगीन सुरू करचें. आमी वेगवेगळ्या माध्यमांतल्यान हे आंदोलन चलयलें. सुरवातीक जेन्ना कृती समिती स्थापन जाली तेन्ना आमी अवेअरनेस कॅम्पेन केली. सगळ्या पूर्ण तालुक्या भितर आमी लोकांक जागृती केली. मागीर तातूंत पॅम्पलेट्स वाटली, बॅनर्स लायले चतुर्थीचे निमतान की लोकांक कळचें यें व्हडलें हॉस्पिटल आसा आणि हे हॉस्पिटल लोकां खातीर आसा आणि हे बेगीतल्या बेगीन सुरू जावचें. तेचे उपरांत पॅम्फलेट्स आमी घराघरांत पॅम्फलेट्स वाटल्यो. ताचे उपरांत आमी सगळ्या 20 पंचायती कडेन आमी वचून तांचे कडेन डेलिगेशन्स मेळ्ळे, तांकां हो विशय एक्सप्लेन केलो आणि सगळ्यांनी आमच्या उल्याक प्रतिसाद दिवन तांच्यांनी रेझोल्युशन्स घेतली. प्रत्येक पंचायतीन रेझोल्युशन घेतली की बेगीतल्या बेगीन हे हॉस्पिटल सुरू जावचें आणि ते आमचे कडेन सबमीट केले. त्या प्रमाणे आमी हेल्थ मिनिस्टराची भेट घेतली, चीफ मिनिस्टराची डेलिगेशन मेळ्ळें, तांकां मेमोरंडम दिले, आमदारा कडेन गेले, आमदारा कडेन आमी प्रयत्न केलो. ताचे उपरांत आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ तांचे कडेन हे मेमोरंडम्स दिले सगळे आणि हर प्रयत्न केलो. आतां पयरूच आमी मुख्यमंत्र्याची परत एकदा भेट घेतली, ताका रिमांयडर दिले की तुम्ही बेगीतल्या बेगीन हे हॉस्पिटल सुरू करपाचो जो सांगिल्लो उतर ते पाळात आणि सुरू करात म्हणून. आतां गेले 2 वर्सां जो आमी फॉलोअप करतात प्रत्येक वेळोवेळी आमकां आश्वासनांच मेळ्ळी. बट पयर मुख्यमंत्र्यान एक निविदा भायर काडपाचो प्रयत्न केलो. हालींच ह्या उपक्रमांक आमचे यश येता म्हणजे 2 निविदा भायर सरल्यो जी टेंडरां पेंडींग आशिल्ली, लॉंग पेंडींग फॉर 3-4 years ती आतां भायर सरल्यान आणि हे काम आतां मातशें फुडें वता. पण केन्ना जातलें, कशेच पद्दतीन सुरू जातलें, प्लॅन कितें आसा आणि डेट वायज ताचो कसो हे आसलो हें आमकां जो पर्यंत मेळना आणि ताचे खातीर हे आंदोलन दवरल्या. ही शेवटची स्टेज. आमी जे 5 दिसाचे चेन हंगर स्ट्रायक दवरला, आयच्यान सुरू जाला आणि 15 तारखेक एक मोठ्या प्रमाणात लोक येवन ताची टॉर्च रॅली म्हणजे मशाल मिरवणूक ITI तुयेंसून सुरू जावन ते हांगा कल्मिनेट जातली, हांगा जाहीर सभा जातली आणि हो विशय फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न. ह्या ज्या हॉस्पिटलान जे फॅसिलिटी देतले पळय न्हू ते दर्जेदार आसतलेच, परंतु त्याच्याच बरोबर पेडणे तालुक्यांत बरे बरे प्रशिक्षीत भुरगे आसा, दोतोर आसा, नर्सीस आसा आणि बरे बरे स्टाफ आसा.
जो रिक्रुटमेंट तुम्ही करपाचे आसा त्या रिक्रुटमेंटान पेडण्या तालुक्यातल्या प्रशिक्षित भुरग्यांक पयलीं प्राधान्य हे दिवंक जाय आणि हे पळोवपाचें काम पालकमंत्री ह्या नात्यान मुख्यमंत्र्याचें काम आसा, आमदार जी दारोळकर तेचें काम आसा आणि त्याच बरोबर विश्वेश राणेंचें काम आसा. 70 तुम्ही जास्त तुम्ही घेतात ते आमकां कळलेलें आसा, पूण तसली हांगा फकाणां करनाका. दाखोवप एक आणि करप दुसरें हें चलचें ना. पेडणेकार जागृत आसा, कायदो हातांत घेयना. तुम्ही जर आमचे 2 वर्षाचे तुम्ही आंदोलन पळयल्लें आसत जाल्यार समितीक जो आमी टेको दिला तेतून आमी खंयच आमी सरकारी मालमत्तेचें लुकसाण करूंक ना. सरकारा बरोबर आमी आसा, सरकाराचे आमी साथीदार आसा, आमी मतां सरकाराक दिल्लेलीं आसा आणि हे पेडणेकारांनी ज्या प्रत्येक पंचायतींचे ठराव घेतलेले आसा ते ठराव घेवन म्हणजे पेडणेच्या जनतेन सांगिल्लें आहा की आमकां हे CSC हॉस्पिटल न्हय, आमकां GMC लिंको हॉस्पिटल आणि त्या GMCन जे फॅसिलिटी आसा ते हांगासर दिल्लेले आसा ते स्टार्ट करचे पडटले. दुसरी गजाल 2013 हे जेन्ना हॉस्पिटलची सूची तयार केल्लेली तातूंत बरे बरे फॅसिलिटीज घातिल्ले ते माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरान, त्याच्या बरोबर आरोग्य मंत्री आमचे लक्ष्मण पार्सेकर सर आशिल्ले. म्हणजे आमचे मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर पर्रीकर आपले गुरुवर्य मानता. गुरुवर्याचे स्वप्न आशिल्ले, उद्देश आशिल्लो की पेडणेकारांक बरे सुसज्ज असे हॉस्पिटल दिवपाचे आणि हे बरी योग्य संधी आयिल्ली आसा की गुरुचे जे उद्देश आणि उद्दिष्ट आशिल्ले हे साध्य करच्या खातीर हे बेगीबेग हॉस्पिटल सुरू करपाचे. पेडणेकारांक GMC लिंको हॉस्पिटल दिवन गुरुवर्य कैलासवासी मनोहर पर्रीकर हांकां त्यांनी श्रद्धांजली दिवपाचो बेस्ट योग आयिल्लो आसा आणि तो योग पाळटलो अशी म्हाका खात्री आहा. ते बेगीन आमचे स्टार्ट करपाचे आणि सगळ्यांक हेचो सहकार्य करपाचें. जर चालू जावं शकना असलेले हे स्वप्न दाखयलेत कित्याक? आणि आयज ह्या स्वप्नांचेर तुम्ही असो बुलडोजर फिरयले अशें करतात. ह्या हॉस्पिटलान जे आमच्या तुयाचे धाकटुशें हॉस्पिटल आहा तितूंतली कांयश्यो गजाली कांयश्यो तुम्ही सेक्शनां थंय व्हरून दवरता. एदी व्हडली बिल्डींग तुम्ही उभारतना कांयच विचार करूंक नासलेलो. सरकार हेचे कडेन दुर्लक्ष कित्याक करता? आमचे आरोग्य प्रथम आसा आणि प्रथम आमची ती गरजूय आसा ते दिवपाक निश्काळजीपणां कित्याक करूंक जाय सरकारान? जी बिल्डींग उबी करतना एक सादारण मनशाचो टॅक्साचो पयसो तुम्ही वापरलात, तशीच ताका सेवा दिवपा खातीर इतलो विलंब कित्याक? ज्या गांवाची गरज हे हॉस्पिटल आहा, आमच्या पेडणेकाराचो स्वाभिमान आसा, अभिमानाची गजाल आसा की तुया सारक्या गांवान येदे व्हडले हॉस्पिटल GMC लिंक 100 बेडीचे हॉस्पिटल तयार आसा तरी ते चालू जायना. ही सगळ्यान व्हडली दुखद गजाल आमच्या खातीर, खास करून तुयेंतल्या लोकां खातीर आसा. चिंबल सारक्या एरियेन तुम्ही युनिटी मॉल बांदता, थंय लोकांची गरजूच ना त्याची. पूण हे तुयेंतले हॉस्पिटल हांगासरले पेडणे तालुक्याच्या आणि त्याच्या भायर सरभोंवतणीच्या लोकांची गरज आसा. अत्यंत गरजेची वस्तू आहा ती प्रोवायड करतना तुम्ही फाटीं कित्याक रावतात? माझी सरकारा कडेन हात जोडून विनंती आसा की बेगिनातल्या बेगीन हें हॉस्पिटल चालू करून ही सेवा तेंच्यांनी आमकां दिवची. तशीच त्या पेडण्याच्या तालुक्यातल्या लोकांक तशेंच त्या सबभोंवतणीच्या लोकांक हांगासर नोकरी गावूं शकता. त्यांचोय विचार करचो, आमच्या युथाचो विचार करून तेंच्यांनी ही पावलां बेगिनातल्या बेगीन उखलची आणि हें हॉस्पिटल चालू करून ह्या पेडण्याकारांक ते दिवचे. हांगा जे डॉक्टर अपॉइंट आसात पगार हांगासून घेतात, पूण काम खंय म्हापशा बसतात किंवा पणजे बसतात ते डॉक्टर येयत नात. तो सुद्दां हांगासरलो एक व्हडलो प्रश्न आसा. ते पेडण्याच्या हेल्थाचे पळोवपाक आमचे लोकप्रतिनिधी कमी पडटात काय आमी लोक कमी पडटा ते कळना. जर आमीच जर काम करपाचे आसले दर फावटी आमकां जर हांगा येवन बसपाक जाय जाल्यार आमी लोकप्रतिनिधी निवडून दिला ते कित्याक दिल्यात हो एक प्रश्न आसा. म्हणून तुमी म्हणटा तशें दर फावटी हे अशेंच करचे पडटले अशें दिसता, अशेंच करचे पडटले जाल्यार आमी हे फावटी तयारीन आसा. हेचे फुडली तयारी आमची अशी आसा की प्रत्येक मनशा कडल्यान पेडण्याच्या म्हयन्याक 1 रुपया लागीं करप आणि त्या पयशांनी तरी आमी हे चलयता हॉस्पिटल किंवा अख्ख्या गोंयच्या लोकां कडेन ते पयशे मागून चलयता. सरकाराक जमना जाल्यार अशीय तयारी आसा. कांय वक्तार अशेंय दिसून येयलें आमकां की हांगासर हे जे हॉस्पिटल आसा तो PPPक दिवपाचो एक प्रयत्न जालो. प्रयत्न जालो म्हणजे चलता असो डावट आसा. कित्याक इतली सदी येदी व्हडली 100 कोटी जर आमी धरले डेप्रिसिएशन खंयच्याच गजालीचें आसता एक डेप्रिसिएशन दर वर्साक जे एसेट असतात व्हडले तेजे 5% जरी डेप्रिसिएशन धरले जाल्यार आता 4 वर्सांनी त्याची 20% कमी जाल्या. म्हणजे जे 100 कोटी आमी इन्वेस्ट केल्ले त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू आता 80 कोटी जाल्या.
थोड्या पेशंटांक अक्षरशः स्ट्रेचराचेर घालून ते लॉबीन न्हिजोवन त्याचेर ट्रिटमेंट करता डॉक्टर. पण सरकारान हाचेर बारीकसो विचार करून बाबा जो आयज लोड हाचेर येता गोवा मेडिकल कॉलेजीचेर तो जर तुमी कमी करतलो जाल्यार हे जे हॉस्पिटल आहा 100 खाटीचे हॉस्पिटल ते बेगिनात बेगीन सुरू करात न्हय. तुमच्या भितरील जे कितें पॉलिटिक्स आहा ते सायडीक दवरात, सर्वसामान्य लोकांचो विचार करात आणि हे बेगिनात बेगीन तुवेंतले हे 100 खाटाचे बेडाचे जे हॉस्पिटल आहा ते सरकारान मातशें मनीसकेच्या दृश्टीन विचार करून आणि सर्वसामान्य लोकांक तेची फॅसिलिटी मेळपाक लागून ते बेगिनात बेगीन सुरू करचे अशी आमची गव्हर्मेंटा कडेन मागणी आसा. आयजो विषय हो एक हेल्थाशी आसा आणि हे हेल्थ हे आमचे हे आमी आतां 50 जाण हांगा रावल्या उबे 100 जाण हे आमकां लागून न्हू तर पूर्ण पेडणे तालुक्याक लागून आणि तुमचे कडेन प्रत्येक जो सरपंच आसा, पंच आसा, माजी सरपंच आसा, स्वता खास करून हे 2 आमदार आसात कारण हे जे हॉस्पिटल आसा पेडणे तालुक्याक आसा. आमचे माननीय आमदार आर्लेकर सर तशेंच जी दारोलकर यांच्यांनी सुद्धा एका तेको दिवचो कारण ते स्वता दोगूय ह्या पेडणे तालुक्यानूच रावतात आणि हे हॉस्पिटल तांकांय बी गरज आसा. सो अशें दिसता की तेंच्यांनी आमचे कडेन हांगा येवन आमकां सविस्तर तेची म्हायती दिवची आणि हे जे हॉस्पिटल आसा हे GMC लिंक जातले आणि त्याच पद्दतीने हे जे हॉस्पिटल आसा त्या पद्दतीने ते ओपनिंग जातले अशी आमी आशा बाळगिता. सो हांगासर परतून एकदा होम मिनिस्टराक जो आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच हेल्थ मिनिस्टर यांच्या कडेन दोगांय कडेन कळकळीची विनंती करता त्यांच्या भितर जे कितें मतभेद कितें आसा जाल्यार तेंच्यांनी दूर करचो आणि पेडणेकारांक न्याय दिवचो. खूपशे प्रयत्न केले की हे हॉस्पिटल ताबडतोब सुरू जावचें म्हणून आणि जे सगळे फॅसिलिटीज अशे GMCन आसात त्याच भाशेन हांगासर हे जावचे आणि बेगिनात बेगीन हे हॉस्पिटल सुरू जावचे म्हणून जो कितें प्रयत्न आज तुवें नागरीक समितीन केला ते खरोखरच कौतुकास्पद आसा आणि जायते फावटी आमी तेतून ज्या ज्या टायमार तेंच्यांनी उलो मारला तेन्ना आमी भाग घेतला. म्हाका इतलें सांगपाचें आसा की खंयच्याच पक्षाचे ह्यो विशय ना आसा. ह्यो आसा सर्वसामान्य आसा, सर्व लोकांचो आसा, सर्वसामान्यांचो आसा. तेन्ना सगळ्या आयज लोकांचो ह्यो आरोग्याचो प्रश्न आसा आणि ह्या आरोग्याच्या विशयाचेर कोणीच राजकारण खेळचें न्हू. आतांच जशें सांगला प्रशांत नायकान त्या प्रमाणे सगळ्या लिडरांनी सगळ्या पक्षाच्या सगळ्यांनी भाग घेवन हांगा येवन आयज सरकारान सुद्दां जावं तेंच्यांनी कोणी तरी आमकां क्लियर सांगपाची गरज आसा की हे कित्याक घडटा आणि कोण हेच्या फाटल्यान आसा जावं कोण खेळटा कितें पॉलिटिक्स हे कळपाची गरज आसा. आमकां ह्यो विशय जो आसा खंयच्याय परिस्थितीन जो कितें आयज समितीन जे मागणी केल्या की ताबडतोब बेगिनात बेगीन हे विशय हे हॉस्पिटल सुरू करचें आणि त्यातल्या त्यात हे सुरू जावन आयज स्थानिकांक जे आमच्या पेडणे तालुक्यातल्या लोकांक हे नोकरे आयज रोजगार प्राप्त जावचो ह्या विशयाक म्हाजो स्वताचो तसो आमचो पक्षाचो पूर्ण पाठिंबा. आम्ही पयर CM कडेन गेले. CM म्हणटा की आमी आपूण दिता म्हणटा हिवाळी अधिवेशन ह्या म्हयन्यान सोंपच्या पयलीं सुरू करता हॉस्पिटल. पूण जेन्ना आमी क्वेश्चन केलो CMाक की हेल्थ मिनिस्टर सांगता की बिल्डींग हाडून लोडेड ना, बिल्डींग 100% रेडी ना हॉस्पिटल सुरू करपाक. स्वता हेल्थ मिनिस्टरान सांगला की जो पर्यंत बिल्डींग लोडेड जायना, कंप्लीट बिल्डींग मेळना तो पर्यंत आपूण हॉस्पिटल सुरू करूं शकना. ते हॉटेल न्हू, ते बिल्डींग रेडी जाले हाडले आनी भरले ते सगळे कॅटरिंग कॅन्टीन तशें जायना. ते फूल OTs रेडी आसपाक जाय, ऑपरेशन थिएटर्स ते लायट सगळे प्रोविजन आसपाक जाय. ते प्रोविजन रेडी ना अशें हेल्थ मिनिस्टर सांगता. हे जेन्ना आमी CMच्या नजरेक हाडून दवरले तेन्ना CMन आमकां सांगलें की आपूण डिस्कशन करता, मिटींग करता हेल्थ मिनिस्टरा कडेन आणि तुमकां ईमेल करून कळयता म्हणून. पूण अजूनय ईमेल मेळोंक ना आमकां. आतां अधिवेशन फाल्यांच्यान सुरू जाता. आमी परत आतां डिमांड करता की आमदार जर म्हणटा न्हू जाल्यार आमदारान डिमांड जेन्ना आसतलें हेल्थाचें त्या टायमार डिमांड घालपाचो हेल्थ मिनिस्टरा कडेन आणि हेल्थ मिनिस्टरान ट्रू आश्वासन दिवपाचें अधिवेशनान दिवपाचें की आपूण सुरू करता हॉस्पिटल म्हणून. आणि त्याच्या बरोबर आमदारान होय बी एश्युरन्स दिवपाक जाय की अनएम्प्लॉयड भुरग्यांक तांकां रोजगार मेळटलो म्हणून. ना जाल्यार आमदारान जाहीर माफी मागपाची बेकार भुरग्यांची, जे पेडणे तालुक्यान भुरगे बेकार आसात, जे आशेन आसात हॉस्पिटल सुरू जातलें आमकां जॉब मेळटले म्हणून, त्या भुरग्यांची जाहीर माफी आमदारान मागपाची अशी बी आमची मागणी आसा. आज तुवें हॉस्पिटल कृती समितीन हांगासर साखळी उपोशण आनी धरणे धरून आज हांगासून ह्या तुयेंतल्या जुन्या इमारतीच्या समोर बसलेले आसात. म्हाका दिसता दर वेळार तेच उलोवप आनी परत परत तोच विशय घासप म्हाका योग्य दिसना. आज कृती समितीच्या निमित्तान आमी हांगासर आसात. पण एकूच सांगपाक सोदता की ज्या पद्दतीन हें हॉस्पिटल जावपाक जाय आसलें त्या दृश्टीन तेची पावलां खंयच दिसनात आमकां. कितेंय जरी आमी सांगलें टॅक्निकॅलिटीज हे ते GSIDCन ते हेल्थाक हँडओवर करपाक जाय कांयच दिसना. ही फक्त आमची एक थट्टा चल्ल्या आणि ही थट्टा चलत रावतली अशें एकूण हें दिसता.
आनी जशें प्रशांतान म्हटलां की तरुण हांगासरले किंवा हांगासरले पूर्ण पेडणेकार एकवटून रस्त्यार देवानात तो पर्यंत म्हाका दिसता ह्या हॉस्पिटलाचेर कोण डुंकूनय पोवचो ना. खरें म्हणजे एअरपोर्ट येयलो, एअरपोर्ट सुरू जालो त्याच्या पयलीं ही जे हेचे आमचे हॉस्पिटलाचे हे आमचे पार्सेकारान सुरू केली, हेच कित्याक इनकम्प्लीट उरले? हो प्रश्न आसा आमच्या सरकाराक. सरकारान त्याच्यासाठी जाता तितले बेगीनी जाता तितली GMC लिंक जे आमचे हॉस्पिटल आहा 100 बेड हे इमिजिएटली चालू करचे. ही काळाची गरज आसा. जर हॉस्पिटल आणि बरे बरे जर डेव्हलपमेंट जर पेडणेन येता जाल्यार ह्यो डेव्हलपमेंट आमकां कित्याक ना? ह्यो बेसीक रिक्वायरमेंट. एक बाळंतीन जर ह्या आमच्या पेडण्या तालुक्यात जर आमकां म्हणजे तेची जे हॉस्पिटलाचे तेचे काय हे जावं शकना हॉस्पिटलान जर ते आमचे कडेन बेसीक रिक्वायरमेंट आसतना आमकां म्हणजे खूब हायली एडवान्स डेव्हलपमेंटाची काय गरज आसा? म्हाका दिसता ही पयली गरज आसा आनी सरकारान जाता तितल्या बेगीन इमिजिएटली हाका टायम न काडटा जाता तितले बेगीन हे हॉस्पिटल आमची GMC लिंक करची जेणे करून संपूर्ण पेडणे तालुक्या वांगडा इवन बार्देसकारांकय हाचो फायदो जातलो हे म्हाका आसा.